बारामती शहरामध्ये महात्मा फुले चौकातील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं डंपर वाहतुकीवर निर्बंध लावून रात्री 9 ते सकाळी 6 अशी वेळ निश्चित केली होती। मात्र अचानक निर्णय बदलून प्रशासनानं डंपरला दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत वाहतुकीची परवानगी दिली आहे। या निर्णयानं नागरिकांमध्ये संताप उसळला असून बहुजन समाज पार्टी आक्रमक झाली असून बहुजन समाज पार्टीचे राज्य महासचिव काळूराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय। यावेळी प्रांत अधिकाऱ्यांकडे थेट अंत्यविधीचं साहित्य सुपूर्द केलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की हा निर्णय ठेकेदार आणि काही व्यापाऱ्यांच्या दबावाखाली घेतला गेला असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झालाय। शहरातील लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय, म्हणूनच आम्ही प्रशासनाला अंत्यविधीचे साहित्य देऊन त्यांची सत्सक विवेक बुद्धी जागवण्याचा प्रयत्न केलाय। त्या संदर्भातलं आज आंदोलन केलंय। बारामतीमध्ये पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी खंडोबानगर महात्मा फुले चौकात ॲक्सिडेंट होऊन वडील आणि 2 मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता। त्याच्यानंतर बारामतीतील सर्वसामान्य बारामतीकर आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी देखील त्याच्या विरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला होता। त्याच्यानंतर प्रशासनाने बारामती प्रशासनाने काय केलं, हायवा आणि डंपरला सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घातली होती। त्यानंतर आता 2-4 दिवसापूर्वी काय केलं की RTO विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी आर्थिक लागेबंदी करून त्या जे गाड्या आहेत त्या डंपरला आणि हायवाला 12 ते 4 अशी परवानगी दिली असं RTO विभाग आणि पोलीस प्रशासन सांगतंय। ॲक्च्युली मी त्यावेळेस गाडी पकडली, एक डंपर पकडला आणि तो डंपर पकडल्यानंतर मी RTOला फोन केला, RTOने फोन रिसिव्ह केला नाही। मी ट्रॅफिकवाल्या PI साहेबांना फोन केला, त्यांनी फोन रिसिव्ह केला, त्यांचा एक कर्मचारी आला। मी प्रांत साहेबांनाही फोन केला। ती गाडी, तो जो हायवा होता तो आम्ही मार्केट यार्डाच्या वजन काट्यावरती घेऊन गेलो। वजन काट्यावरती घेऊन गेल्यानंतर RTOची कायदेशीर परवानगी त्याला 25 टनाची आहे, तर त्या गाडीमध्ये 58 टन माल भरलेला आढळला आणि ते ही झाल्यानंतर तो जो हायवा होता तो सोडून देण्यात आला। त्याच्यावर कुठली कारवाई नाही। मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मला पोलिसांकडनं सांगण्यात आलं, मोबाईल दाखवला की ह्याची कारवाईसाठी आम्ही RTOला पाठवले, परंतु कसलीही कारवाई झाली नाही। मग ही जे सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे, तर मग आज आम्ही या ठिकाणी माहितीचं सामान देखील मोफत दिलेलं आहे, जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही RTO, बारामती RTO आणि बारामती पोलीस आणि SP साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार असाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना। आणि जर पोलीस आणि RTOकडे आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी RTO आणि पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे। आणि ते माहितीचं सामान जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलं आहे, जे ते RTO विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील। हे निवेदन आज आम्ही त्या ठिकाणी दिलं आहे आणि सामान पण दिलेलं आहे।